सचिन भाऊ, खूप खूप स्वागत तुमचं. थोडंसं या बाजूला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन भाऊ अहिर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आपल्या बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. सचिन भाऊ, विधानसभेची तयारी एकूण कशी सुरू आहे? पहिली विधानसभा मला वाटतं आणि जोरात आहे. आणि ही जी फाटाफूट झाल्यानंतर मला वाटतं एक कसोटी आहे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये. पण जसं मी अगोदर पण सांगितलं आणि अनेक लोक सांगतच असतात की शिवसेना हा एक पक्ष आहे की तो नेहमीच जनसामान्य लोकांच्या संपर्कात असणारा पक्ष असल्यामुळे आणि म्हणून आगामी काळामध्ये कुठच्याही निवडणुका आल्या तरी देखील ती तयारी नवीनहून करावी लागत नाही आहे. आणि मग त्याचा एक भाग म्हणून यादी वाचन करणे असे किंवा आम्ही सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातले सर्व नेत्यांना पाठवून BLAची तयारी झाली की नाही, BLOची झाली की नाही, विशेषतः आमचा जो मूळ कणा आहे जो गटप्रमुख, ते गटप्रमुखांना पण एकत्रित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. आणि योगायोगाने लोकसभेमध्ये आम्ही 21 जागा लढल्यामुळे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संघटनात्मक काय परिस्थिती आहे, काय आगामी काळामध्ये कुठच्या विधानसभे आपण जाऊ शकतो सामोरे, या सर्व गोष्टीचं विश्लेषण आदरणीय पक्षप्रमुखांच्या माध्यमातून झालं. तर मला वाटते असे एका प्रकारे जय तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, सध्या सर्वे येत आहेत. त्या सगळ्या सर्वेंकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? त्या सगळ्या सर्वेंमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पण त्या सगळ्यामध्ये असं आहे की ठाकरे गटाला जागा मात्र इतर पक्षांच्या तुलनेमध्ये कमी मिळतील. बघा, सर्वेच्या बद्दल म्हणाला तर आपण कुठच्याही सर्वेचा अनाधार करून चालणार नाही, कारण एक सायंटिफिक त्याला एक वेगळ्या ॲनालायसिस करून केलं जातं. परंतु आपण एक सर्वांनीच बघितलं असेल की लोकसभेमध्ये ते दुर्दैवाने फेल ठरलेले आणि म्हणून आम्ही असं कुठच्या सर्वेच्या भरोश्यावर राहून राजकारण आम्ही करणारे लोक नाही आहोत. आणि म्हणून आपण बघितलं असेल की तळागाळातला पक्ष म्हणून आम्ही लोकांसमोर जाताना आम्ही परत आमचे काही इंटरनल सर्वेज पण आहेत, पण त्याची चर्चा अशा व्यासपीठावर करणं योग्य होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की महाविकास आघाडी येते हे महत्त्वाचं आहे. कोणाला किती संख्या मिळते त्यापेक्षा महाविकास आघाडी आणून आणि हे सरकारला घालवणं हा जो आमचा उद्देश होता, जे लोकसभेमध्ये पण होता. आणि मग तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये आमच्या जरी सीटा कमी आल्या असेल, पण खाजगीत तुम्ही राष्ट्रवादीचे निवडून आलेले खासदार असतील, काँग्रेसचे निवडून आलेले खासदार असतील, ते सर्वांनी मान्य केलं की जर आघाडी महाविकास आघाडी म्हणून जर उद्धवजींनी प्रत्येक या सभेला किंबहुना नेतृत्व जर दिलं नसतं तर आम्हाला तशीतली आघाडी मिळाली नसती आणि किंबहुना आम्ही निवडून आलो नसतो. तर एक समाधान आहे की काही सर्वे जे दाखवतात तर त्यात महाविकास आघाडी येते. ठीक आहे, आता नंबर्स कोण जास्त दाखवत असेल, कमी दाखवत असेल, आम्ही आमचे इंटरनल सर्वेज आहेत ते पण करतो आहे लोकांमध्ये घेऊन. म्हणून त्याच्या भरोश्यावर न राहता पूर्ण ताकदीने लढून सर्व महाविकास आघाडीचे कसे आमदार निवडून येतील ह्याच्याकडे जास्तीत जास्त आमचं लक्ष राहणार आहे. नक्की सचिन भाऊ, या सगळ्यामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली जाईल. चेहरा त्यांचा असेल, मुख्यमंत्रीही तेच असणार? नाही, बघा, आम्ही हा विषय आदरणीय पक्षप्रमुखांनीच व्यासपीठावरती हे स्पष्ट केलं. नेतृत्व ज्यावेळी आपण करायचं असेल, आणि तुम्ही मागच्या लोकसभेमध्ये पण जर तुम्ही बघितलं असेल की जेवढ्या सभा जे गाजवण्याचं काम हे आदरणीय उद्धवजींच्या त्या येण्यामागे असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये जोश आणण्यामध्ये केलेलं आहे. आमच्यासारख्याला स्वाभाविकच वाटते, पण तसं जसं आम्हाला वाटते तसं प्रत्येक पक्षालाही वाटत असेल. आणि मला असं वाटते तो शमुकानंदन हॉलमध्ये सर्व महाविकास आघाडीच्या घटकांच्या समोर जे उद्धवजींनी बोलल्यानंतर मला वाटते आम्ही बोलणं त्याच्यात योग्य होणार नाही, पण योग्य रीतीने योग्य वेळी मला वाटते तोही प्रश्न. पण मग संख्याबळाचा मुद्दा असेल, ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. असं आहे की ह्याही बाबतीतलं स्पष्टीकरण हे उद्धवजींनी त्यावेळी केलं, तुमचे जास्त आमचे जास्त. आणि त्यांनी अनुभवपणे पण सांगितलं कसा अनुभव आमचा भारतीय जनता पार्टीवर आले, मग हे जे जास्त येतात तर मग आम्ही एकमेकांचे पाया खेचायचं का, तसं होता कामा नये. ही देखील सूतक मला असं वाटते सूचना किंबहुना अभिप्राय देण्याचं काम त्यांनी केल्यामुळे भविष्य काळामध्ये या सर्व गोष्टीचा वरिष्ठ स्तरावरती चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. मुंबईमध्ये साधारण काय चित्र असेल? म्हणजे मुंबईमध्ये शिंदे गट सगळ्यात जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गट साधारणतः किती जागा या ठिकाणी लढवणार? आणि तुम्हाला काय वाटतं मुंबईमधलं चित्र? म्हणजे आता भाजपचे म्हणते की मराठी मतं, हिंदू मतं ही ठाकरेंपासून दूर गेली आहे. कसं आहे की एक तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळी विश्लेषण करताना काही लोक सांगतात, पण आपण हेही नकारू शकत नाही की फक्त एका समाजावरती कुठचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. ती भर आमच्यामध्ये गेलेली आहे. ती भर करत असताना MNS हा फॅक्टर होता, तो आता यावेळी जास्त सक्रिय राहणार नाही, तुम्ही बघितलं असेल.
आणि ह्याही व्यतिरिक्त मागासवर्गीय समाजाची जी मतं होती ती देखील मोठ्या संख्येने या महाविकास आघाडीला मिळाली. तर ही कॉम्बिनेशन आहे. कुठे त्याचा फायदा होतो, कुठे त्याचा नुकसान होतो. मुंबईचा विचार जर केलं तर आमचं तर सल्ला राहणार आहेत की महायुतीला की जास्तीत जास्त सीट तुम्ही शिंदे गटांना द्या. कारण एकदा आमना सामना होऊन दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे मुंबईमध्ये. कारण ज्या पद्धतीने आमच्या जीवावरती निवडून हे गेलेले आहेत, ह्यांचं वैयक्तिक कुठचाही देखील जे उमेदवार गेलेत त्यांचा काय जनाधार आहे असं जर आपण म्हटलं तर प्रत्येकाची नावं घेऊन बोलू शकता, पण तो आजचा हा दिवस नाही आहे. आणि म्हणून आमची इच्छा